माघ महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्र. संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लाखो भाविक भगवान शिवाचे पूजन, उपासना, नामस्मरण, अभिषेक करतात. शिव उपासनेमागील नेमके शास्त्र काय आहे याविषयी आपण माहिती समजून घेणार आहोत. महाशिवरात्र माघ कृष्ण पक्ष चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात आहे. त्या रात्री भगवान शंकरांची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, मोक्ष अशी फळे मिळतात अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे. चतुर्दशी 2 दिवसात विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते. प्रत्येक प्रांतानुसार त्या ठिकाणी असणाऱ्या पद्धतीनुसार महाशिवरात्र साजरी केली जाते. देशभरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाशिवरात्री व्रताचे 2 प्रकार आहेत, काम्य आणि नैमित्तिक. उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची 3 अंगे आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक देशभरातील विविध मंदिरात जाऊन शिवदर्शन घेतात. कोणत्याही शिवमंदिरात गेल्यावर अर्धीच प्रदक्षिणा घालावी असे सांगितले जाते. अनेकदा एका बाजूने गेल्यावर शिवनिर्माल्य जिथे येते तेथे वाट बंद केलेली असते. तेथून मागे फिरल्यानंतर देवासमोर येऊन नमस्कार करून अनेक जण प्रदक्षिणेतून बाहेर पडतात. शिवपूजनात बेलपत्र वाहण्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. 3 पाने असलेले, त्रिगुणाप्रमाणे असलेले आणि 3 जन्मांची पापे नष्ट करणारे असे हे बिल्वदल मी शंकराला अर्पण करतो असे म्हणत शिवाला बेल अर्पण करावे असे सांगितले जाते. महाशिवरात्री निमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. भगवान शंकरांचे ध्यान करावे. गळ्यात रुद्राक्षांची माळ घालावी. हातात पाणी घेऊन संकल्प करावा, हे जगतपतये, मी हे महाफलदायी महाशिवरात्री व्रत करत आहे. ते निर्विघ्नपणे पूर्णत्वास जावो, त्याचे चांगले फळ मला मिळो असे मनोभावे म्हणून संकल्पाचे अर्घ्य घेऊन झाल्यावर पूजा आणि जप होईपर्यंत मौन धारण करावे. भगवान शंकराला पंचामृत अर्पण करावे. पंचामृतानंतर शिवपिंडीवर रुद्राभिषेक करावा. शिवपिंडीला अभिषेक करताना पाण्याचा प्रवाह मंद गतीने असावा. अभिषेक अति वेगाने करू नये. जल अर्पण करताना पाण्याची धार छोटी असावी. लक्षात ठेवा, अभिषेक पूर्वेकडे तोंड करून करावा. जलाभिषेक करताना तो बसून करावा. शिवपिंडीवर अभिषेक करताना अभिषेक पात्राचा वापर केल्यास उत्तम. महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबासह रुद्राभिषेक केल्यामुळे जीवनामध्ये अपार यश मिळते, तसेच सुख समृद्धी नांदते. महाशिवरात्रीच्या दिवशी जलाभिषेक करणे अतिशय शुभ, पुण्य फलदायी मानले जाते. शिवपिंडीची पूजा करताना ऋतू कालोद्भव, सुगंधी फुले, बेलाची पाने, धोत्र्याची फुले, धूप, दीप पण करून मनोभावे पूजा करावी. नैवेद्य दाखवून दिव्याने ओवाळावे आणि आरती करावी. पूजेच्या शेवटी प्रार्थना, कृतज्ञता व्यक्त करावी. सर्व उपचार झाल्यानंतर प्रदक्षिणा आणि नमस्कार करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करून पूजेची समाप्ती करावी.